बांधकाम कामगार मृत्यू आणि अपंगत्व योजना पूर्ण बदलली. तर नमस्कार. बांधकाम कामगार बांधवांना आणि 13 जुलै रोजी महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने जो ऐतिहासिक शासन निर्णय म्हणजेच नवीन जी.आर. जारी केला आहे, त्यामधील सर्वात महत्त्वाच्या आणि संवेदनशील योजनेबद्दल आज आपण पाहणार आहोत. ती योजना म्हणजेच मृत्यू आणि दिव्यांगत्व सहाय्य योजना. याला बरेच कामगार बांधव 4 नंबरचा फॉर्म किंवा 4 नंबरची योजना म्हणून ओळखतात. आपल्याला माहीत आहे की बांधकाम क्षेत्रात काम करताना अनेक धोके असतात. उंचावर काम करणे, जड वस्तू उचलणे, सिमेंट लोखंडाचे काम करणे. या दरम्यान कधी काय होईल हे सांगता येत नाही. जर दुर्दैवाने एखाद्या नोंदणीकृत कामगाराचा अपघातात मृत्यू झाला किंवा नैसर्गिक कारणाने मृत्यू झाला किंवा कामावर असताना गंभीर अपंगत्व आले, तर त्या गरीब कामगाराचे कुटुंब पूर्णपणे रस्त्यावर येते. अशा कठीण काळात त्या कुटुंबाला कोणापुढे हात पसरावे लागू नयेत, म्हणून सरकारने या योजनेच्या रकमेत ऐतिहासिक वाढ केली आहे. पूर्वी मिळणारी मदत खूप तोकडी होती, पण आता नवीन सुधारित नियमांनुसार कामगाराच्या कुटुंबाला किंवा वारसांना थेट ₹3,50,000 ते ₹6,50,000 आर्थिक मदत थेट बँक खात्यात मिळणार आहे. यासोबतच अंत्यविधीसाठी मिळणाऱ्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. परंतु बांधवांनो, जशी रक्कम वाढली आहे तसे शासनाचे क्लेम, अर्ज मंजूर करण्याचे नियम आणि तपासणी प्रक्रिया खूप कडक केली आहे. जर कामगाराचा मृत्यू झाला आणि कुटुंबाने अर्ज करताना एक छोटीशी चूक जरी केली किंवा जुन्या पद्धतीने फॉर्म भरला, तर लाखो रुपयांची ही मदत नाकारली जाऊ शकते. अर्ज कधी करावा लागतो? मृत्यूच्या किती दिवसाच्या आत फॉर्म भरणे बंधनकारक आहे? कोणती कागदपत्रे लागतात? अपघाती मृत्यू म्हणजे नक्की काय आणि नैसर्गिक मृत्यू कशाला म्हणतात? या सर्व गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच कायदेशीर आणि सविस्तर रीतीनेही पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि प्रत्येक बांधकाम कामगार ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर आता सुरुवात करूया अतिशय महत्त्वाचा विषय. तर सर्वात आधी आपण जे समजून घेऊया की सरकारने या योजनेमध्ये एवढी मोठी वाढ का केली. तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत कामगारांना सामाजिक सुरक्षा देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. गेल्या काही वर्षात बांधकामांच्या ठिकाणी होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लोकांना खूप संकटातून जावे लागते, तर कुटुंबाला कर्जबाजारी व्हावे लागते, मुलांचे शिक्षण सुटते. या सर्व गंभीर बाबींचा विचार 13 जुलै रोजी कामगार मंत्रालयाने या 4 नंबरच्या योजनेची पुनर्रचना केली. शासनाचा उद्देश हा आहे की दुर्दैवी घटना घडल्यास तात्काळ आणि मोठी आर्थिक मदत कुटुंबाला मिळावी, जेणेकरून त्या पैशातून कुटुंब स्वतःला सावरू शकेल. तर कोणी गैरफायदा घेऊ नये यासाठी सरकारने काही कडक अटीही लावल्या आहेत, ज्यांची माहिती कुटुंबातील प्रत्येक सदस्याला माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. तर नवीन जी.आर.नुसार सरकारने मदतीचे वर्गीकरण 3 प्रमुख भागात केले आहे. तर आपण प्रत्येक भाग बारकाईने समजून घेऊया. त्यामध्ये टप्पा पहिला, नोंदणीकृत कामगाराचा अपघाती मृत्यू. जर एखाद्या नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा कामाच्या ठिकाणी, प्रवासात किंवा इतर कोणत्याही अपघातामुळे म्हणजेच रस्ता अपघात, विजेचा धक्का लागणे, उंचावरून पडणे अशा प्रकारे मृत्यू झाला, तर त्याच्या कायदेशीर वारसाला म्हणजेच नॉमिनीला आता थेट ₹6,50,000 एकरकमी आर्थिक मदत दिली जाईल. पूर्वी ही रक्कम खूप कमी होती. आता या रकमेमध्ये मृत कामगाराच्या कुटुंबाला खूप मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. टप्पा दुसरा, नोंदणीकृत कामगाराचा नैसर्गिक मृत्यू म्हणजेच नॅचरल डेथ झाली असेल तर अपघाताशिवाय म्हणजेच आजारपणामुळे, हृदयविकाराच्या झटक्यामुळे, वृद्धकाळामुळे किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक कारणाने झाला, तर अशा परिस्थितीत सुद्धा सरकार कुटुंबाला वाऱ्यावर सोडत नाही. नवीन नियमानुसार नैसर्गिक मृत्यू झाल्यास कामगाराच्या वारसाला ₹3,50,000 ची आर्थिक थेट बँक खात्यात मदत दिली जाणार आहे. तिसरा टप्पा म्हणजेच अंत्यविधी सहाय्य योजना. कामगाराचा मृत्यू अपघाती असो वा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर तात्काळ होणाऱ्या अंत्यसंस्काराच्या खर्चासाठी सरकारकडून वारसाला ₹10,000 अतिरिक्त दिले जातात. म्हणजेच अपघाती मृत्यू झाल्यास एकूण ₹6,60,000 तर नैसर्गिक मृत्यू झाल्यास ₹3,60,000 होते. तर टप्पा क्रमांक 4 म्हणजेच 75% पेक्षा जास्त कायमस्वरूपी दिव्यांगत्व किंवा अपंगत्व. अनेकदा अपघातात कामगाराचा जीव जातो किंवा वाचतो, पण त्याला गंभीर दुखापत होते. जर कामावर असताना किंवा इतर कुठल्या अपघातात कामगाराला 75% पेक्षा जास्त कायमस्वरूपी अपंगत्व, डिसॅबिलिटी आले असेल, तर पुढील आयुष्यात कधी बांधकाम मजूर म्हणून काम करू शकत नाही. तर अशा जिवंत कामगाराला स्वतःचे आयुष्य जगण्यासाठी सरकारने ₹2,00,000 एकरकमी आर्थिक मदत देते. तर आता पाहूया नियम आणि अटी आणि त्याची कालमर्यादा. तर 90% कामगारांचे क्लेम हे रिजेक्ट होतात, कारण त्यांना पुरेशी माहिती नसते अटींबद्दल. तर या अटी नीट ऐका आणि लक्षात ठेवा. अट क्रमांक 1, सर्वात महत्त्वाचे म्हणजे 1 वर्षाची कालमर्यादा. हा नियम अत्यंत कडक आहे. कामगाराचा मृत्यू ज्या दिवशी झाला त्या मृत्यूच्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत वारसाने ऑनलाईन क्लेम फॉर्म भरणे बंधनकारक आहे. जर मृत्यू होऊन 1 वर्ष उलटून गेले आणि तुम्ही 13व्या महिन्यात अर्ज करायला गेलात, तर तुम्हाला ₹1ही मिळणार नाही. त्यामुळे 13व्या महिन्याच्या आत म्हणजे 1 वर्षाच्या आत तुम्हाला हा
फॉर्म भरावा लागेल. असे केले नाही तर तुमचा अर्ज सिस्टीम स्वीकारणार नाही. तसेच मृत्यूच्या दिवशी कार्ड सक्रिय असणे अनिवार्य आहे. लोक चूक काय करतात? कामगाराचा मृत्यू झाल्यावर समजते की कामगार कार्ड तर 6 महिन्यापूर्वीच एक्सपायर झाले होते. त्याचे नूतनीकरण केले नव्हते. अशावेळी मृत्यू झाल्यानंतर कार्ड नूतनीकरण करता येत नाही आणि क्लेम बाद होतो. म्हणूनच कामगाराचा मृत्यू ज्या दिवशी झाला त्या दिवशी त्याचे कार्ड लाईव्ह असणे, ॲक्टिव्ह असणे अत्यंत गरजेचं आहे. अट क्रमांक 3. अपघाती मृत्यूसाठी एफ-आय-आर आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट बंधनकारक आहे. तुम्ही 6.5 लाख रुपयांच्या अपघाती मृत्यूच्या लाभासाठी अर्ज करत असाल तर पोलिसात झालेली एफ-आय-आर, पंचनामा आणि सरकारी दवाखान्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट जोडणे अनिवार्य असेल. पोस्टमॉर्टम झाले नसेल तर तो मृत्यू अपघाती न धरता नैसर्गिक धरला जाईल आणि 3.5 लाख रुपयेच मिळतील. अट क्रमांक 4. दिव्यांगत्वासाठी सिव्हिल सर्जनचे प्रमाणपत्र. अपंगत्वाचा लाभ मिळवण्यासाठी स्थानिक सरकारी रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक म्हणजे सिव्हिल सर्जन यांच्याकडून मिळालेले अपंगत्वाचे डिजिटल प्रमाणपत्र जोडावे लागेल, ज्यावर अपंगत्वाची टक्केवारी 75% किंवा त्याहून अधिक स्पष्ट लिहिलेली असावे. आता पाहूया आवश्यक कागदपत्रांची चेकलिस्ट. तर वारसाने ऑनलाईन सेंटरवर जायचे आहे आणि कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत आता याची यादी पाहूया. तर पहिलं म्हणजे मृत कामगाराचे मूळ कामगार ओळखपत्र ओरिजिनल स्मार्ट कार्ड. दुसरं म्हणजे नगरपालिका, ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेचा मूळ मृत्यू दाखला म्हणजेच डेथ सर्टिफिकेट. तिसरं म्हणजे वारसदाराचे आधार कार्ड आणि ओळखपत्र. चौथं वारसदाराचे बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक. बँक खाते आधाराशी लिंक असावे. पाचवं म्हणजे कायदेशीर वारसदार असल्याचा पुरावा. यासाठी रेशन कार्ड किंवा न्यायालयाचे वारस प्रमाणपत्र किंवा तहसीलदार, तलाठी यांनी दिलेला वारस दाखला. सहावं म्हणजे अपघाती मृत्यू असल्यास एफ-आय-आर, पोलीस पंचनामा आणि इन्क्वेस्ट पंचनामा व पोस्टमॉर्टम रिपोर्ट. तसेच 7वं म्हणजे अपंगत्व असल्यास अपंगत्वाचे अधिकृत प्रमाणपत्र. 8वं म्हणजे मंडळाचे विहित नमुन्यातील अर्ज आणि घोषणापत्र. ही सर्व कागदपत्रे स्पष्ट अक्षरात स्कॅन करून अपलोड करावी लागतात. आता पाहूया कामगारांच्या मनातील महत्त्वाचे प्रश्न. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे नवीन जी-आर अजून डाउनलोड का होत नाही? तर 13 जुलै रोजी कामगार विभागाने या सुधारित निर्णयाची घोषणा केली आहे. मंत्रालय पातळीवरून मंजुरी मिळाल्यानंतर हा जी-आर अधिकृत पेजवर अपलोड होण्यास काही दिवसांचा अवधी लागतो. परंतु ऑनलाईन सिस्टीममध्ये बदल करण्याचे काम सुरू झालं आहे. त्यामुळे काळजी करू नका, लवकरच PDF उपलब्ध होईल. दुसरा प्रश्न म्हणजे जर कामगाराने कार्डवर कोणाचेच नाव नॉमिनी लावले नसेल तर पैसे कोणाला मिळतात? तर अशा परिस्थितीत मृत कामगाराच्या कायदेशीर पत्नीला प्राधान्य दिले जाते. जर पत्नी नसेल तर मुलांना आणि मुले नसतील तर वृद्ध आईवडिलांना लाभ मिळतो. परंतु यासाठी तहसीलदाराकडून वारस दाखला सादर करावा लागतो. प्रश्न तिसरा म्हणजे कामाच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी अपघात झाला तर 6.5 लाख रुपये मिळतील का? तर होय. बांधकाम कामगार मंडळाचा नियम आहे की कामगार नोंदणीकृत आणि सक्रिय असला पाहिजे. अपघात कुठेही झाला, उदाहरणार्थ गावी जाताना, रस्त्यात किंवा तरी पोलिसात नोंद आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट असेल तर अपघाती मृत्यूचा पूर्ण लाभ मिळतो. तसेच पैशाची मंजुरी मिळायला किती दिवस लागतात? ऑनलाईन अर्ज केल्यानंतर स्थानिक कामगार अधिकारी कागदपत्रांची पडताळणी करतात. सर्व कागदपत्रे बरोबर असतील तर 2 ते 3 महिन्यांच्या आत रक्कम वारसाच्या बँक खात्यात जमा केली जाते. तर हा होता 13 जुलैच्या नवीन जी-आरनुसार मृत्यू आणि दिव्यांगत्व सहाय्य योजनेचा संपूर्ण सविस्तर तपशील. तुम्हाला आशा करते की व्हिडिओ आवडला असेल आणि माहितीही उपयोगी असेल. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा. चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुनश्च भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.